नव्यांना संधी दिली तर काहींनी रोष व्यक्त केला. अजित पवारांचा टोला. तर तरुणांना संधी द्यायची होती तर मला का निवडणुकीत उभं केलं, भुजबळांचा सवाल. बिनकामाचे मंत्रिमंडळात घेऊन कामाचा नेता बाहेर म्हणत ओबीसी नेत्यांचा छगन भुजबळांच्या भूमिकेला पाठिंबा. भुजबळांसाठी रस्त्यावरती उतरण्याचा इशारा. खातेवाटपावरून काही जण असमाधानी तर काही समाधानी असणं स्वाभाविक, पण प्रत्येकाला खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य. पालकमंत्रीपदावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चा. मात्र महायुतीत वाद होणार नाही, एकत्र बसून चर्चा करू, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच, मलाच पालकमंत्रीपद मिळणार, संजय शिरसाटांचं वक्तव्य. तर अतुल सावेच पालकमंत्री होणार, भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वास. दादरमध्ये कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आले एकत्र. दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. शरद पवारांनी केला मुख्यमंत्री फडणवीसांना फोन. भीमथडी जत्रेला येण्याचं दिलं निमंत्रण. अजित पवार यांच्यावरती कोणीही टीका केली तर ती मी खपवून घेणार नाही. भुजबळांचं नाव न घेता नवनियुक्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा इशारा. राहुल गांधींचा उद्या परभणी दौरा. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची घेणार भेट. कल्याणमध्ये पुन्हा परप्रांतीयाची दादागिरी. परप्रांतीयाची मराठी कुटुंबाला मारहाण. मुलीशी अश्लील चाळे केल्याचा जाब विचारल्याने मारहाण. धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरती शिवशाही बसला आग. भीषण आगीमध्ये बस जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुवेतमध्ये सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट नागरी पुरस्कार प्रदान. पॉपकॉर्नवरील अतिरिक्त जीएसटीमुळे पॉपकॉर्न महागणार. जीएसटी परिषदेच्या 55व्या बैठकीत पॉपकॉर्न संदर्भात जीएसटी कर आकारणीबद्दल महत्त्वाचा निर्णय. नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. अजित पवारांनी छगन भुजबळांवरती निशाणा साधलाय. नव्यांना संधी दिल्याने काहींनी रोष व्यक्त केला, असा टोला अजित पवारांनी फडणवीसांना लगावला. अजित पवारांच्या टोल्याला छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिलंय. नव्यांना संधी द्यायची होती तर मला निवडणुकीत उभंच का केलं, असा सवाल छगन भुजबळांनी अजित पवारांना केला. छगन भुजबळ नसते तर राष्ट्रवादीची स्थापना झाली नसती. छगन भुजबळांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यास संपूर्ण ओबीसी समाज नाराज आहे, असं वक्तव्य प्रकाश शेंडगेंनी केलेलं आहे. तर सरकारने पुनर्विचार करून त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं, अशी मागणी देखील केली. ओबीसी नेते छगन भुजबळांसाठी एकवटलेत. बिनकामाचं मंत्रिमंडळात घेऊन कामाचा नेता मात्र बाहेर बसवलाय, असा हल्लाबोल ओबीसी नेत्यांनी केलेला आहे. तर भुजबळांसाठी रस्त्यावरती उतरण्याचा इशारा सुद्धा ओबीसी नेत्यांनी दिलाय. ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळांच्या घरी येताच भुजबळांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळेला भुजबळांच्या घरी ओबीसी नेत्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. अजित पवारांनी नवी खेळी खेळल्याचं पाहायला मिळतंय. भुजबळांना रोखण्यासाठी माणिकराव कोकाटे यांना थेट कृषी मंत्री करत दादांनी भुजबळांना जोर का झटका दिलाय. भुजबळांना कायम उघड विरोध करणारा नेता म्हणून माणिकराव कोकाटे यांची ओळख आहे. अजित पवार यांच्यावरती कोणतीही टीका केली तर ती मी खपवून घेणार नाही, असा थेट इशारा नवनियुक्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळांना दिला. कृषी मंत्रीपद मिळाल्यानंतर माणिकराव कोकाटेंचं संपूर्ण नाशकात बॅनर्स लागलेले आहेत. मात्र या बॅनरवरून छगन भुजबळांचा फोटो गायब झाल्याने चर्चांना उधाण आलं. माणिकराव कोकाटेंच्या निवासस्थानाबाहेर लावलेले बॅनर्स चर्चेचा विषय बनलेले आहेत. कोकाटेंच्या बॅनरवरून भुजबळांचा फोटो गायब झालाय, तरी भुजबळांचे कट्टर विरोधक सुहास कांदे यांचा फोटो कोकाटेंच्या बॅनरवरती असल्याने चर्चांना उधाण आलं. छगन भुजबळ मोठे नेते आहेत. भुजबळांची राज्याला आणि पक्षाला गरज आहे, त्यामुळे ओबीसी नेते भुजबळांची समजूत काढतील, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली. छगन भुजबळ साहेब नाराज आहेत ही वस्तुस्थिती आहे, मात्र ते भाजपमध्ये येतील की नाही याबाबत सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस घेतील, असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं.
राहुल गांधी उद्या परभणी दौऱ्यावरती येत आहेत। यावेळेला राहुल गांधी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार आहेत। दादरमध्ये राज ठाकरेंच्या भाच्याच्या लग्न सोहळ्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। लग्न सोहळ्यामध्ये दोघांमध्ये कौटुंबिक संवाद सुद्धा झालेला आहे। दोन्ही भावांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात दोघेही एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटीवरती नाना पटोलेंनी वक्तव्य केलेलं आहे। कोण कोणाला भेटतं यापेक्षा जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत, असा खोचक टोला पटोलेंनी लगावला। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरती संजय शिरसाट यांनी भाष्य केलेलं आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार नाहीत असं वक्तव्य शिरसाटांनी केलं आहे। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद लवकरच संपेल, अशी जिल्ह्याच्या विकासासाठी सगळे एकत्र येतील असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे। अमित शहांच्या वक्तव्याचा विरोधक विपर्यास करतायत, खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो असं म्हणत रक्षा खडसेंनी विरोधकांवरती निशाणा साधला। प्रणिती शिंदेंनी अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध करत निशाणा साधलेला आहे। शहांच्या वक्तव्यामुळे सर्वांचीच मनं दुखावली गेली, त्यामुळे इथून लढाई सुरू झाली आहे। शहांनी राजीनामा देऊन माफी मागावी अशी मागणी प्रणिती शिंदेंनी केली। जगा धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले ते चुकीच्या समजुतीमुळे झाले असं महत्त्वाचं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवतांनी केलं। जळगाव पालिकेतील पाईपलाईनसह भंगार चोरी करण्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार राजू भोळे यांनी केली। सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी हाती घेताच शिवेंद्रराजे भोसले ऍक्टिव्ह मोडवरती आलेले आहेत। बांधकाम विभागाकडून रस्त्याची आणि पुलांची कामं दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील कारवाईला वेग आलेला आहे। हत्या प्रकरण हाताळण्यासाठी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात आलेली आहे। विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली। बीडमध्ये बदली झालेल्या पोलीस अधीक्षक अविनाश बारगळांच्या अडचणीमध्ये आता वाढ झालेली आहे। खासदार सोनवणे यांच्याकडून बारगळांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे। राज्य सरकारचं खातेवाटप जाहीर करण्यात आलेलं आहे। खातेवाटप झाल्यानंतर पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। विशेष करून तीनही मंत्र्यांपैकी जळगाव जिल्ह्याची धुरा कोणाकडे येणार याबाबतची चर्चा सुरू झाली। संभाजीनगरला 2 कॅबिनेट मंत्रीपदं मिळाली आहेत। भाजपकडून अतुल सावे तर शिंदे गटाकडून संजय शिरसाट यांना मात्र अतुल सावेंनाच पालकमंत्रीपद मिळायला हवं असा दावा शिरसाटांचे समर्थक संजय केनेकर यांनी केला आहे। पालकमंत्रीपदासाठी संजय शिरसाटांनी सुद्धा दावा केलेला आहे। छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद मलाच मिळणार असा दावा त्यांनी केलाय। भाजपसह शिवसेनेने सुद्धा दावा केल्याने संभाजीनगरचं पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे। खातेवाटपानंतर आता पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। बीडच्या पालकमंत्रीपदासाठी मुंडे भावंडांमध्येच रस्सीखेच असल्याच्या चर्चा रंगतात। रायगडचं पालकमंत्रीपद मलाच मिळणार असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केलेला आहे। सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मंत्री झाल्यामुळे जनतेला आनंद झालाय असंही ते म्हणाले। नाना पटोलेंनी खातेवाटपावरून महायुतीवरती निशाणा साधलाय। महायुती सरकारची परिस्थिती कौरवांसारखी झालेली आहे, ते आपापसात लढूनच कार्यक्रम संपवतील असा खोचक टोला त्यांनी लगावलाय। तर आता हे पालकमंत्री पदासाठी भांडतील असा चिमटा नाना पटोलेंनी काढला। अतुल सावेंना मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांची पेढे तुला करण्यात आलेली आहे। यावेळेला देवाभाऊंमुळे मला तिसऱ्यांदा मंत्रीपद मिळालं असं म्हणत अतुल सावेंनी फडणवीसांचे आभार मानले। कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं मीरा भाईंदरमध्ये आगमन झालंय। स्थानिक कार्यकर्त्यांसह माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी सरनाईक यांचं जोरदार स्वागत केलं। दत्तात्रय भरणेंनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर इंदापुरात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळेला माईकवरती बोलण्याचा कंटाळा आलाय, बोलण्यापेक्षा आणि भाषणबाजीपेक्षा नागरिकांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करेन असं वक्तव्य दत्तात्रय भरणेंनी केलं। शिवसेनेच्या वतीने सिंधुदुर्गात नितेश राणे आणि निलेश राणे यांचा नागरी सत्कार करण्यात आलेला आहे। यावेळेला नारायण राणे यांची देखील उपस्थिती होती। आकाश फुंडकरांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचे दिवंगत वडील भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले। त्यावेळेला आकाश फुंडकरांना अश्रू अनावर झाले। मंत्री संजय सावकार यांचं जळगावात आगमन होताच कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोषात त्यांचं स्वागत केलं। यावेळेला आदिशक्ती मुक्ताईची आरती करत सावकार यांनी दर्शन घेत आशीर्वाद घेतले। पंकज भोयर यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांचं वर्ध्यामध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळेला
प्रशासनाने त्यांना पुष्पगुच्छ दिलाय, तर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. उदय सामंतांनाही पदभार सांभाळल्यानंतर ते पहिल्यांदाच रत्नागिरीमध्ये आले. यावेळेला कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत त्यांचं जंगी स्वागत केलं.